नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी असं विचारलं होतं की सर एखादी जाहिरात आली तर ती नेमकी कशी अभ्यासायची, म्हणजे कोणत्या गोष्टी आपण दुर्लक्षित अजिबात करायचे नाहीत, कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यांच्याकडे लक्ष द्यायचंच, म्हणजे कशा पद्धतीने आपल्या लक्षात येईल की माझ्या वर्गासाठी, माझ्या प्रवर्गासाठी, माझ्यासाठी कोणती जागा अवेलेबल आहे आणि मग मी कसं ठरवायचं की त्या ठिकाणी मी प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे की नाही, याबद्दल माहिती सांगा. मी म्हटलं काही हरकत नाही, कारण की ह्याच गोष्टीचा खूप मोठा इश्यू करून अनेक लोकांनी लाखो रुपये छापले. जाहिरात पाहणं कठीण असतं, प्राधान्यक्रम देणं कठीण असतं, ते जर चुकला तर आपली नोकरी जाईल असं तुम्हाला सांगण्यात आलं. पण विद्यार्थी मित्रांनो, खूप प्रामाणिकपणाने सांगतो, हे कठीण नाही. मी तुम्हाला एक ॲड वाचून दाखवतो, कशा पद्धतीने समजून घ्यायची हे सुद्धा सांगतो. अत्यंत कमी वेळेमध्ये, वेळ सुद्धा तुमचा घेणार नाही जास्त. ही खूप महत्त्वाची माहिती आहे, तुम्हाला 100% उपयोगात येणार म्हणजे येणार. बघा, एक आपण ॲड घेऊयात. ठीक आहे, ही कुठलीही असू द्या. ॲड अशीच राहते. एकदम सुरुवातीला असं लिहिलं असतं, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती, वर संस्थेचं नाव वगैरे राहतं. ठीक आहे, किंवा आस्थापना असेल, जिल्हा परिषद असेल तर, आणि सुरुवातीला तुम्हाला आरक्षण निहाय रिक्त जागांचा तपशील जो आहे तो दिला जातो. आता उदाहरणार्थ आपण असं कन्सिडर करूया की एक कॅन्डिडेट आहे VJA कॅटेगरीमधला. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही तुमची कॅटेगरी स्वतःची ते बघा, मी ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस. ठीक आहे, आता VJA कॅटेगरी म्हणजे कुठलं? हे विजा 4 क्रमांकाला आहे. बघा या ठिकाणी जागा नाही, अजिबात जागा नाही. मग त्यांनी ॲड बघायची की नाही समोर? तर बघायची. सुरुवातीला तुमच्या कॅटेगरीची जागा बघायची आहे का नाही आहे. ठीक आहे, जर एखाद्या ठिकाणी जागा नसेल तर मग दुसरं काय बघायचं? हे बघा, खुला प्रवर्ग 11व्या क्रमांकाला दिसतो. इथे बघायच्या जागा किती आहेत. इथे 2 जागा आहेत. मग तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी अप्लाय. जरी तुमच्या प्रवर्गाची जागा नसेल तर अप्लाय करू शकता, कारण की खुल्या प्रवर्गासाठी जागा आहेत. तुम्ही म्हणसाल बघा सर इथे कोणत्याही कॅटेगरीसाठी जागाच नाही आहे. सगळ्याच्या सगळ्या जागा, एक तर EWS साठी एक जागा आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे EWS वाला या ठिकाणी 100% अप्लाय करू शकतो. दुसरा खुल्या गटातला. हे झालं तुमच्या कॅटेगरीच्या संदर्भामध्ये की जागा आहे किंवा नाही. असेल तर अप्लाय करायचंच. ठीक आहे, पुढे जर आपण गेलो, तुमचं आरक्षण विषयक धोरण असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. पुढे बघा, आता कोणत्या वर्गासाठी जागा आहे ते आपण बघायचं. आता ही जी आपण ॲड घेतली तर इथे बघा, तुम्हाला 6वी ते 8वी विषय कुठला आहे? मराठी. पुन्हा 9वी 10वी गणित, 9वी 10वी हिंदी विषय, या विषयाच्या जागा आहेत. म्हणजे तुम्ही जर VJ कॅटेगरीमध्ये, ओपन कॅटेगरीमध्ये, EWS मध्ये जर असाल तर तुम्ही या ठिकाणी कोणती उमेदवारांना संधी आहे? तर फक्त 3च वर्गातल्या. कोणत्या? एक म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांचं BA ला मराठी होतं फायनल इयरला, त्या विद्यार्थ्यांना चान्स आहे. का? कारण की इथं ग्रॅज्युएशन लिहिलेलं आहे. दुसरं, ज्यांचं DED आहे आणि ज्यांचं BEd आहे. डिप्लोमा म्हणजे DED, ठीक आहे, आणि ग्रॅज्युएशन म्हणजे BEd, ही व्यावसायिक पात्रता आहे. त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी आहे. सेकंड पेपर तर तुम्हाला पास पाहिजेच. पुढे बघूयात, या शाळेचं माध्यम कोणतं आहे? तर मराठी माध्यमाची शाळा आहे. ही 100% अनुदानित आहे का? हो, एडेड आहे म्हणजे 100% अनुदानित आहे. आता मराठी विषय तुम्हाला कोणत्या माध्यमामधून शिकवावा लागतो? इथे माध्यम लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता ही मराठी असल्या कारणामुळे तुम्हाला 100% मराठीमधूनच शिकावं लागेल. आता जर शाळेचं माध्यम इंग्रजी असतं, आता मुळामध्ये कोणत्याही शाळेचं माध्यम इंग्रजी नाही, फक्त ते शिकवण्याचं माध्यम इंग्रजी असू शकतं. पण मराठी विषय थोडी तुम्हाला इंग्रजीमध्ये शिकवायचा असतो, तो मराठीमध्ये शिकवायचा असतो, म्हणून मराठीचे विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहेत. पुढे आहे मॅथमॅटिक्स, आणि इथे लिहिलेलं आहे ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन म्हणजे BSc ला ज्या विद्यार्थ्यांचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी नाही स्टॅटिस्टिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स, हे 4 विषय ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनला असतील, त्याच्यापैकी कोणताही विद्यार्थी या ठिकाणी मॅथमॅटिक्स या जागेसाठी अप्लाय करू शकतो 9वी 10वी साठी. ठीक आहे, शाळा कोणत्या माध्यमाची आहे? मराठी. आणि तुम्हाला विषय सुद्धा कुठल्या माध्यमातून शिकवायचा आहे? मराठी माध्यमामधूनच शिकवायचा आहे. म्हणजे ही शाळा सेमी इंग्रजीची शाळा नाही. जर गणित आणि विज्ञान हा जर विषय असेल, तो जर मराठीमध्ये जर शिकवला जात असेल तर ती शाळा सेमी इंग्लिश नसते, ती असते प्युअर मराठी. ठीक आहे, नंतर पुन्हा बघा, 9वी 10वी साठी ही जागा आहे. हिंदी माध्यमाची जागा आहे, म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्हाला फायनल इयरला हिंदी हा विषय पाहिजे.
लक्षामध्ये इथे सुद्धा BA पाहिजे तुमचं आणि मग ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, म्हणजे BA आणि BEd पाहिजे तुमचं 9वी 10वीसाठी. 100% अनुदानित संस्था आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला पदांची संख्या सुद्धा दिसेल. इथे हिंदीसाठी 1 आहे, गणितासाठी 2 आहे आणि मराठीसाठी 1 आहे. असे टोटल मिळून किती पद आहेत? 4. मग ज्या ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल त्या त्या ठिकाणचे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात. अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, एक म्हणजे काय की शाळेचं माध्यम कुठलं आहे, तर हे शाळेचे सगळ्या शाळांचे माध्यम हे मराठीच राहतं. दुसरं कोणतं बघायचं आहे की शिकवण्याचं माध्यम मराठी आहे की इंग्रजी आहे. ठीक आहे. जर इंग्रजी असेल आणि गणित विज्ञान असेल तर ज्या विद्यार्थ्यांचं BEd इंग्लिश माध्यमामधून झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. पुढं काय बघायचं आहे, या ठिकाणी अनुदानित आहे की नाही. ठीक आहे. तर हे एडेड किंवा नॉन एडेड असते, अनएडेड असते, विनानुदानित असते, हे या ठिकाणी लिहिलेलं असते. ठीक आहे. तर अनुदानाचा प्रकार तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. अनुदानाचा प्रकार. आता आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला BA पाहिजे की HSC पाहिजे, 12वी पाहिजे की BA पाहिजे. 11वी 12वीची जागा असेल तर इथे PG लिहिलेलं असते, पोस्ट ग्रॅज्युएशन. ठीक आहे. पुढं काय असते, व्यावसायिक अर्हता. व्यावसायिक अर्हता म्हणजे DEd पाहिजे की BEd पाहिजे. पुन्हा TET CET 1ली ते 5वी पर्यंत. हे लहान लेकराला सुद्धा माहिती की 1ली ते 5वी पर्यंत फर्स्ट पेपर, 6वी ते 8वीला सेकंड पेपर आणि इकडे तुमच्या पदांची संख्या असते. म्हणजे आता मी तुम्हाला काय सांगितलं की इथे सांगितलं वर्गनिहाय, इथे सांगितलं मीडियम निहाय आणि याच्या पूर्वी जे सांगितलं ते तुम्हाला ते सांगितलं तुमच्या कॅटेगरी निहाय एखादी जाहिरात कशा पद्धतीने बघावी. आता ही छोटी जाहिरात होती कारण की आपल्याला 8 मिनिटांमध्ये 7-8 मिनिटांमध्ये ही सगळी माहिती द्यायची होती, म्हणून मी हे तुम्हाला कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आता ज्या संस्थेची माहिती तुम्हाला पाहिजे असेल त्या संस्थेचं नाव दिलं जातं, शाळेचं नाव दिलं जात नाही. उदाहरणार्थ रयत शिक्षण संस्था असेल, ठीक आहे, ती विदाऊट इंटरव्ह्यूला येते. आता ही जी संस्था आहे मी याचं उदाहरण याच्यासाठी घेतलं कारण की ही जी जागा आहे ती बघा विदाऊट इंटरव्ह्यूची आहे, पैसे घेत नाहीत, डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला बोलवतात. या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला जर कोणी पैसे मागितले किंवा चुकीच्या पद्धतीने तुमच्याकडनं काही मागणीचा प्रकार झाला तर तुम्ही थेट पवित्र पोर्टलवरती त्यांची कंप्लेंट करू शकता. विदाऊट इंटरव्ह्यूला ही जागा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ही माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. अनेक अशा संस्था आहेत की ज्या विथ इंटरव्ह्यूला आहेत की विदाऊटला आहेत हे तुमच्या लक्षात येतं. इथेच लिहिलेलं असतं बघा विदाऊट इंटरव्ह्यूला आहे. आणि जर ही समजा संस्था विथ इंटरव्ह्यूला असते तर इथे हे असं लिहिलेलं असतं विथ इंटरव्ह्यू. लक्षामध्ये म्हणजे तुम्हाला मुलाखतीसह आहे की मुलाखतीशिवाय आहे, प्रवर्गनिहाय, वर्गनिहाय आणि विषयनिहाय. त्याचबरोबर माध्यमानुसार कशा पद्धतीने एखादी जाहिरात बघायची याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये बघितली. मला असं वाटतं की तरीही तुमच्या मनामध्ये डेफिनेटली काही ना काही प्रश्न असू शकतात. तर मग ते प्रश्न काय करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. राहिली गोष्ट समांतर आरक्षणाचा, तर जर तुम्ही एखाद्या आरक्षणाचा फायदा घेत असाल तर त्याची जी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ती इथे कुठेतरी लिहिलेली असतेच. उदाहरणार्थ समजा तुम्ही विजयी कॅटेगरीमध्ये अंशकालीन आहात, इथे जागा तुम्हाला दिसते. नसेल आणि विजयी कॅटेगरीची जागा असेल तरी सुद्धा तुम्ही विजयीच्या जागेसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता. असेल तर, नसेल तर खुल्या प्रवर्गातल्या जागा बघा. तुम्ही म्हणसाल सर इथे काय बघायचं, इथे फक्त महिलांचं आरक्षण असतं. ठीक आहे. आणि मग इथे समांतर आरक्षणाचा हा तक्ता असतो. जर तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीचं आरक्षण नसेल तर आपल्यासाठी हा तक्ता महत्त्वाचा आहे. समांतर आरक्षणाव्यतिरिक्तचा या ठिकाणी सगळ्या जागा लिहिलेल्या असतात. तरीही आपल्या मनामध्ये डेफिनेटली काही ना काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी 100% त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. काळजी घ्या. तुमची निवड होऊ शकते यावरती विश्वास ठेवा. खूप खूप धन्यवाद.